तर भूतानचं फोर्ट्रेस होतं हे. आता फोर्ट्रेस आपण पाहून झालेलं आहे. आता इथून आपण पुढे चाललो आहोत. एक शॉप आहे जिथे ट्रॅडिशनल आउटफिट जे आहे, ट्रॅडिशनल ड्रेस जो आहे तो आपल्याला घालून बघता येतो आणि काही सुविनियर्स वगैरे खरेदी करायचे असेल ते पण करू शकतो. आणि पारो शहराचा असा काहीसा नजारा आहे. इथून खाली ती पाचू नदी वाहते. अतिशय सुंदर नजारा आहे. मी वारंवार सांगत असतो की कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत. आणि हे त्यांचे ट्रेडिशनल घर आहे. हे दुकान आहे. मध्ये सुद्धा शेती होते आणि ती बघा शेती पूर्ण ही भात शेतीच आहे पूर्ण. ॲक्च्युअल जे पारो टाऊन आहे ना, ते टाऊन इथून सुरू होतं. हे समोर आपण फोर्ट्रेसमध्ये गेलो होतो ते फोर्ट्रेस आहे आणि हा जो आहे एंट्री पॉईंट आहे पारो शहराचा. तर हे जे ठिकाण आहे हे पारो शहराची एंट्री पॉईंट आहे. आणि आता आपण पारो शहराला टाटा बाय बाय करून पुढे फुनचुलिंगला जाणार आणि मग ती आपली शेवटची बॉर्डर आहे, फुनचुलिंग आणि इंडिया आणि भूतानची बॉर्डर. ही आहे पाचू नदी पारोची. अगदी पाचूसारखीच वाटते ही. आणि हा पारोचा फोर्ट्रेस. आपण पारो शहरामध्ये एंट्री केली तेव्हा रात्री आलो होतो, त्यामुळे हे प्रॉपरली आपण पाहू शकलो नाही. ते आपण तुम्ही पाहिलंच असाल त्या व्हिडिओमध्ये, नाईट विजनमध्ये. ही नदी सरळ पुढे जाते आणि जे संगम आहे त्या संगमला जी थिम्पूकडून नदी येते त्या थिम्पूच्या नदीला मिळून मग वांगचू नदी जी थिम्पूची आहे ती मिळून मग पुढे खाली ब्रह्मपुत्रा नदीला आसाममध्ये जाऊन मिळते. भूतानमधलं जे ट्रॅफिक आहे ते त्याला किती शिस्त आहे हे तुम्हाला एक नमुना मी आता थोडा दाखवतो. आता
हे जे आहे ना हे झेब्रा क्रॉसिंग आहे. झेब्रा क्रॉसिंग आलं की ऑटोमॅटिकली सगळ्या गाड्या ना स्लो डाऊन होतात. तर मी तुम्हाला दाखवतो. मी इथून आता क्रॉस करण्यासाठी जातो आणि गाडी स्लो डाऊन होणारच. बघा थांबवली गाडी. तर हा प्रोटोकॉल जो आहे ना हा पूर्ण भूतानमध्ये पाळला जातो. ट्रॅफिकच्या बाबतीत भूतानची जी लोकं आहेत ती एकदम सेन्सिटिव्ह आहेत. कोणालाही कधी तुम्हाला हॉर्न ऐकायला येणार नाही. ओव्हरटेकिंग तर बिलकुल नाही. जरी गाड्या लाईनमध्ये चाललेल्या असतील तरी कोणी आगाऊपणा करून बाहेर काढून गाडी ओव्हरटेक करत नाही. आता तुम्ही पाहिलंच झेब्रा क्रॉसिंग. आणि इकडे झेब्रा क्रॉसिंगच्या ऐवजी जर तुम्ही दुसरीकडून कुठून क्रॉस केलात तर तुम्हाला फाईन आहे आणि हेवी फाईन आहे. We are from We are from India. And thank you, Help the Tourist. This group is going very good. Karma as a guide is very helpful, very cooperative and very adjusting with us, and she is narrating the history like anything. We really salute Karma for her work in this group. Thank you. Thank you. Very charming personality, We are also very charming. thankful to Help the Tourist. They have provided us such a good package. भाई साहब आप भी थोड़ा बोलो. हेल्प द टूरिस्ट की ने जो हमको जो टूर दिया वो बहुत ही बेहतरीन रहा हमारा. वो सभी ने बहुत खुशी से ये टूर को आज पूरा करने जा रहे हैं. Thank you. Thank you. Thank you, Help the Tourist. तो जो गेट दिसतोय ना तो आहे एंट्री पॉइंट ऑफ वारो एअरपोर्ट. आणि हा पूर्ण रनवे आहे तो. आणि हा एअरपोर्ट व्ह्यू पॉइंट आहे.
ही जी नदी येते ती पारोची पाचो नदी आहे. तर पारोचा शेवटचा स्पॉट आहे हा, म्हणजे आयटनरीमधला शेवटचा स्पॉट व्हिजिटिंगचा. तर तिकडे खाली थांगथॉंग गेल्पो यांनी ब्रिज बांधलेला हा इंजिनियर होता इथला, ज्याने ती आपण म्युझियममध्ये जी चेन बघितली लोखंडी ती बनवली आणि त्याचा वापर करून ब्रिज बांधला. आणि हे त्याचं मंदिर आहे, टेम्पल आहे. इथे अवलोकितेश्वर पण आहे. आणि हे पारोमधलं शेवटचं अट्रॅक्शन. तर हे जे आहे हे भारतलं शेवटचं अट्रॅक्शन आहे. आणि आता आपण सरळ जाणार फुलसोलिंग मध्ये. आपल्याला आता वाजले आहेत तर दुपारचे 2. मध्ये एक लंच ब्रेक होईल आणि मग स्ट्रेट जाणार आपण फुलसोलिंग. आणि मग आपण नेक्स्ट डे बागडोगराला जाणार आणि मग आपली ही ट्रिप समाप्त होणार. या सुंदरशा कॅफेमध्ये आपला लंच ब्रेक होता. लंच झालेला आहे आणि आता आपण टुवर्ड्स फुलसोलिंग आपला प्रवास सुरू करतो आहे. आता बघूया फुलसोलिंगला बहुतेक आपल्याला पोहोचेपर्यंत 8 तरी वाजतीलच. हे असे इथून आहे ना लँडस्लाईड होणं एकदम नॉर्मल आहे.
अधूनमधून होत असतात इथे. हे पूर्ण लाईम स्टोन आहे. आप ही तोड़ रहे हैं. काल रात्री आपण या हॉटेल 9 ग्रीनमध्ये हॉटेल 9 एव्हरग्रीनमध्ये आलो होतो आणि आपली आता ही गाडी आहे. आपण आता थेट चाललो एअरपोर्टला. हा समोर दिसतोय तो गेट आहे भूतान इंडिया बॉर्डरचा. इथून एंट्री आहे व्हेकलसाठी. आणि जे पेडेस्ट्रियन आहेत म्हणजे बेसिकली आपण जेव्हा येतो त्यावेळेला आपली जरी व्हेकल असेल तरी म्हणजे पर्यटकांची जी गाडी असते ती इथे सोडावी लागते इंडियाची. आणि आपले लगेज जे असतं ते लगेज घेऊन मग आपल्याला एंट्री करायला लागते. तर आता आपण आहोत भूतान इंडिया आणि भूतान बॉर्डरचं जो गेट आहे त्या गेटवरती आपले एक्झिट झालेलं आहे कालच. पण काल आपण री-एंट्री घेतली होती नॉर्मल. ही जी टेम्पो ट्रॅव्हलर दिसते ही आपल्याला घेऊन जाणार आता बागडोगरा एअरपोर्टला. बागडोगरा एअरपोर्टला गेल्यानंतर आपली ही टूर जी आहे ती ऑफिशियली संपणार. हा पार्ट जो तुम्हाला दिसतोय ही दुकानाची वगैरे सगळे आहेत ते आहे जयगाव. आणि पलीकडे त्या साईडला जे दिसतंय ते आहे पुंचुलिंग.
आणि आपण बागडोगरा एअरपोर्टला चेक इन वगैरे करून सिक्युरिटी चेक इन सुद्धा केलेला आहे. आपला गेट नंबर आहे 5 आणि आपली फ्लाईट बोर्डिंग जी होणार आहे ती होणार आहे 11:30 वाजता. आता 11 वाजले, अजून अर्धा तासाचा वेळ आहे. आणि जी आपली भूतान ट्रिप होती, ती जी सिरीज होती ती आज इथेच संपली ऑफिशियली, कारण आता याच्या पुढे आपण मुंबईला सरळ जाणार. तर मित्रांनो, ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.